चला, आपण एका अशा युगात जाऊया जिथे धर्म हाच श्वास होता आणि सत्य हेच जीवन. ही कथा आहे एका आदर्श राज्याची, एका महान राजाच्या हृदयातल्या एका मोठ्या पोकळीची आणि त्या एका प्रार्थनेची जिने स्वतः परमात्म्याला पृथ्वीवर येण्यास भाग पाडलं. तर ही गोष्ट सुरू होते एका महान नगरीपासून, अयोध्या. खुद्द वाल्मिकी ऋषींनी तिचं वर्णन करताना तिला स्वर्गाची उपमा दिलीय. विचार करा, एक अशी नगरी जिथे सोन्याचे महाल जणू ढगांशी बोलत होते आणि जिचे रस्ते फुलांच्या सुगंधाने नेहमी दरवळत असायचे. ही कथा घडते शरयू नदीच्या काठावर. कोसल नावाचं एक महान राज्य होतं आणि त्याची राजधानी अर्थातच अयोध्या. या राज्याचे राजे होते इक्ष्वाकू वंशाचे महान राजा दशरथ. असं म्हणतात की ते आपल्या प्रजेवर आपल्या स्वतःच्या मुलांसारखं प्रेम करायचे. अयोध्येचं वैभव खरं सांगायचं तर ते शब्दात मांडणं खूप कठीण आहे. कल्पना करा, मोठे विशाल रस्ते ज्यावर रोज सुगंधित पाण्याचा शिडकावा व्हायचा, उंच उंच महाल जे शहराची शोभा वाढवायचे आणि सगळीकडे दुंदुभी, मृदंग आणि वीणेचा मधुर आवाज घुमत असायचा. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, या शहराचं रक्षण कोण करत होतं तर हजारो महारथी योद्धे. महारथी म्हणजे एकटा योद्धा जो 10,000 शत्रूंशी लढू शकायचा. केवढी मोठी गोष्ट ही. पण अयोध्येची खरी महानता तिच्या मोठमोठ्या इमारतींमध्ये नव्हती, तर तिथल्या लोकांमध्ये होती. असं म्हणतात की तिथे प्रत्येकजण, अगदी प्रत्येकजण सुखी आणि समाधानी होता. कोणी गरीब नाही, कोणी दुखी नाही. प्रत्येकजण सुंदर कपडे आणि दागिने घालायचा. आणि विचार करा, त्या राज्यात चोरी, खोटेपणा या गोष्टींना थाराच नव्हता. प्रत्येक घरात पवित्र अग्निहोत्र यज्ञ व्हायचा, वेदांचे पठण व्हायचे. किती आदर्श राज्य असेल ते. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ज्या राजाच्या राज्यात प्रजा इतकी सुखी आहे, जिथे कशाचीच कमी नाही, त्या राजा दशरथाच्या मनात कोणतं दुःख असू शकतं, नाही का? पण हो, एक खोल दुःख त्यांच्या मनात लपलेलं होतं. एक अशी वेदना जी त्यांच्या सगळ्या वैभवावर, सगळ्या सुखावर पाणी फेरत होती. राजा दशरथांकडे सगळं काही होतं, कीर्ती, संपत्ती, प्रेम करणारी प्रजा, सगळं काही. पण एक गोष्ट नव्हती, पुत्रसुख. त्यांच्या मागे त्यांचा वंश पुढे नेणारं कोणीच नव्हतं आणि म्हणूनच त्यांचं ते विशाल राज्य, ती अपार संपत्ती, सगळं त्यांना व्यर्थ वाटायचं. हे दुःख त्यांच्या मनात एका मोठ्या पोकळीसारखं होतं. आणि जेव्हा सगळे प्रयत्न संपतात, तेव्हा माणूस काय करतो? तो देवाकडे वळतो. राजा दशरथांनीही तेच केलं. आपल्या या दुःखावर मात करण्यासाठी, आपली सगळ्यात मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी श्रद्धेचा मार्ग धरला. त्यांनी एक मोठा संकल्प केला, देवांना प्रसन्न करण्यासाठी जे जे महान वैदिक यज्ञ आहेत ते करायचे. आणि हा फक्त एक निर्णय नव्हता, ही होती एका राजाची प्रतिज्ञा. आपलं नशीब बदलण्यासाठी, दैवी शक्तींना आवाहन करण्यासाठी, आपल्या कुळाच्या भविष्यासाठी केलेला हा एक पवित्र संकल्प होता. अर्थात एवढं मोठं कार्य एकट्याने तर होणार नाही. त्यासाठी त्यांनी कोणाचा सल्ला घेतला? तर त्यांचे कुलगुरू ब्रह्मर्षी वसिष्ठ आणि त्यांच्यासोबत होते ऋषी वामदेव, जाबाली आणि काश्यप यांच्यासारखे महान ऋषी. हे सगळे त्यांच्या ज्ञानासाठी आणि आध्यात्मिक शक्तीसाठी ओळखले जायचे. त्यांनी राजाच्या या संकल्पाला पूर्ण पाठिंबा दिला आणि त्यांना योग्य मार्ग दाखवला. मग या महान ऋषींच्या मार्गदर्शनाखाली 2 मोठ्या यज्ञांची योजना आखली गेली. पहिला होता अश्वमेध यज्ञ. हा यज्ञ राज्याची ताकद आणि समृद्धी वाढवण्यासाठी होता, एक प्रकारे राजाच्या सार्वभौमत्वाचं प्रतीक. आणि दुसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा होता, तो म्हणजे पुत्रकामेष्टी यज्ञ. नावावरूनच कळतंय, हा खास करून पुत्रप्राप्तीसाठीच केला जाणारा एक अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली विधी होता. शरयू नदीच्या पवित्र काठावर मग एक मोठी यज्ञशाळा उभारली गेली. दूरदूरून मोठमोठे विद्वान, ऋषीमुनी, राजे महाराजे त्या यज्ञात सहभागी होण्यासाठी आले. विचार करा, संपूर्ण वातावरणात एक वेगळीच, एक दिव्य ऊर्जा आणि आशा पसरली होती. सगळ्यांच्या नजरा फक्त आणि फक्त त्या यज्ञाच्या पवित्र अग्नीकडे लागल्या होत्या. आणि मग तो क्षण आला, ज्या क्षणाची संपूर्ण अयोध्या श्वास रोखून वाट पाहत होती. राजाची भक्ती, ऋषींची तपश्चर्या आणि प्रजेच्या प्रार्थना, या सगळ्याचं फळ आता मिळणार होतं. आणि खरंच तो यज्ञ यशस्वी झाला. यज्ञाच्या अग्निकुंडातून चक्क एक दिव्य आकृती प्रकट झाली आणि तिच्या हातात काय होतं तर खिरीने भरलेलं एक सोन्याचं भांडं.
त्या दिव्य पुरुषाने राजाला सांगितलं की ही खीर त्यांच्या राण्यांना द्यावी, ज्यामुळे त्यांना दिव्य पुत्रांची प्राप्ती होईल. राजा दशरथांनी ती दिव्य खीर आपल्या तिन्ही राण्यांमध्ये वाटून दिली. आणि मग योग्य वेळी चैत्र महिन्याच्या 9व्या दिवशी राणी कौसल्याच्या पोटी साक्षात भगवान विष्णूंनी अवतार घेतला. ते होते राम, सर्वात मोठे, सर्वात तेजस्वी, सगळ्यांचे लाडके आणि धर्माचे चालते बोलते स्वरूप. त्यानंतर राणी कैकेयीच्या पोटी जन्म झाला भरताचा, सद्गुण आणि न्यायाचं प्रतीक. त्यांचं हृदय एकदम शुद्ध होतं आणि सत्यावरची त्यांची निष्ठा कधीही न डगमगणारी होती. आणि शेवटी राणी सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे जुळे राजकुमार झाले. हे दोघेही शौर्य आणि सेवेचं एक उत्तम उदाहरण होते. जणू काही त्यांचं भाग्यच होतं की आपल्या मोठ्या भावांचं रक्षण करायचं आणि त्यांची सेवा करायची. या 4 राजकुमारांच्या जन्माने अयोध्येत जणू आनंदाचा महापूरच आला. राजा दशरथाचं सगळं दुःख नाहीसं झालं. संपूर्ण राज्यात एक उत्सवाचं वातावरण होतं. असं वाटत होतं की एका नव्या दैवी युगाची सुरुवात झाली आहे. हे 4ही राजकुमार ऋषी वशिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मोठे झाले. त्यांनी वेद, शास्त्र, शस्त्रविद्या सगळं काही शिकून घेतलं. चौघेही ज्ञानी होते, पराक्रमी होते, सद्गुणी होते. पण त्या सगळ्यांमध्ये राम थोडे वेगळे होते. त्यांचा शांत स्वभाव, त्यांचा पराक्रम आणि धर्मावरची त्यांची निष्ठा अतुलनीय होती. असं म्हणतात की त्यांचा बाण कधी लक्ष चुकायचा नाही आणि त्यांचं वचन म्हणजे जणू काही ब्रह्मांडाचा नियमच. तेवढं अटळ होतं. ह्या 4 भावांमध्ये प्रेम तर खूप होतं, पण राम आणि लक्ष्मणांचं नातं ते काहीतरी वेगळंच होतं. लक्ष्मण म्हणजे रामाची सावलीच होते. त्यांच्यासाठी रामाची सेवा हीच सगळ्यात मोठी पूजा होती. असं म्हणायला हरकत नाही की रामाशिवाय लक्ष्मण अपूर्ण होते आणि लक्ष्मणाशिवाय रामाची कल्पना करणंही शक्य नव्हतं. तर ही होती जन्माची कथा. पण प्रत्येक कथेमागे एक मोठा धडा लपलेला असतो, नाही का? मग या प्राचीन कथेतून आज आपण काय शिकू शकतो? बघा, राजा दशरथांची कथा काय सांगते? कधीकधी आपल्या आयुष्यात सगळं काही असूनही एक पोकळी वाटते, एक रिकामेपणा जाणवतो. पण जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने योग्य कर्म करतो ना, तेव्हा अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते. एक गोष्ट नक्की, दृढ विश्वास आणि चांगलं कर्म हे कोणत्याही समस्येवर मात करून आपल्या आयुष्यात एक दिव्य आशेचा किरण नक्कीच आणू शकतात, अगदी परिपूर्ण वाटणाऱ्या जगात सुद्धा. तर ही होती आजची प्रेरणादायी कथा वाल्मिकी रामायणातील. पुढील अशाच भावस्पर्शी कथांसाठी प्रवीण मोहिते वर्ल्डला सबस्क्राईब करा, जिथे आपण बोलतो स्टोरीज, पीपल, पर्पज.